दुबईमध्ये 10 दिवसानं पोहोचलेला कंटेनर मधला भाजीपाला त्याच फ्रेश क्वालिटीमध्ये आहे जे तुम्ही भारतामध्ये बघताय. जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आहे आपल्या 21 दिवसात बना इम्पोर्ट एक्सपोर्ट योद्धा या सिरीजचा भाग 11वा, ज्यामध्ये आपण बघणार आहोत की आपला मटेरियल निर्यात करण्यासाठी कुठला कंटेनर आपण वापरला पाहिजे. तर आत्ताच या रीलला सेव्ह करा जेणेकरून तुमचा मटेरियल त्याच फ्रेश क्वालिटीमध्ये आणि क्वालिटी मेंटेन करून आपण त्या देशापर्यंत पोहोचूया. नंबर 1, तुम्हाला जर भाजीपाला किंवा फ्रूट व्हेजिटेबल म्हणजेच पेरिशेबल प्रोडक्ट मध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला रेफर कंटेनर वापरावा लागतो, ज्या कंटेनरची टेम्परेचर मेंटेन होतो. म्हणजेच आपण आज भारतामधनं प्री कूल करून त्या कंटेनर मध्ये माल लोड करतो आणि तो कंटेनर 10 दिवसानं जरी इतर देशात पोहोचला तरी त्याची क्वालिटी सेम पद्धतीने मेंटेन होते. नंबर 2, तुम्ही नॉन पेरिशेबल मध्ये काम करू शकता. म्हणजेच काही फार्मास्युटिकल प्रोडक्ट असतील, मेकॅनिकल प्रोडक्ट, काही कडधान्य, एनिथिंग ज्याला टेम्परेचरची गरज लागत नाही, तर त्यासाठी तुम्ही ड्राय कंटेनर किंवा नॉर्मल कंटेनर सुद्धा वापरू शकता. तर हे 2 कंटेनर महत्वाचे आहेत तुमचा मटेरियल एक्सपोर्ट करण्यासाठी. पुढील रील मध्ये आपण बघणार आहोत प्री शिपमेंट डॉक्युमेंट्स कुठले लागतात जे आपल्याला निर्यात व्यवसायामध्ये महत्वाचे आहेत. आणि जर या सिरीजला मिस करायचं नसेल तर आत्ताच मला फॉलो करा आणि ही रील तुमच्या मित्रासोबत नक्की शेअर करा.